नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत तर चला माझ्यासोबत. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे तळेगाव, एक चित्तथरारक अनुभव. पूर्वा बापट. साधारण 4 वर्षापूर्वी माझे वडील तळेगावला कामानिमित्त शिफ्ट झाले होते. त्यांना तिथे एक फ्लॅट भाड्यावर घेतला होता. कंपनी त्यांना राहायला घर देत होती, पण तिथे फॅमिलीला घेऊन यायला मनाई होती. म्हणून त्यांनी थोड्याच अंतरावर एका बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर 1 BHK भाड्यावर घेतला होता. जॉबला जॉईन होताच ते तिथे शिफ्ट झाले आणि मग शनिवार रविवार मी आणि माझी आई दोघेही तळेगावला जात असत. ती बिल्डिंग तशी बरीच जुनी होती. तसं बघायला गेलं तर परिसरात आणि आजूबाजूला लोकं छान होती, पण तिथे गेल्यावर मला जरा विचित्र वाटायचे. बिल्डिंग 3 मजल्यांची होती. प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट होते, पण आमच्याशिवाय त्या मजल्यावर कोणीच राहत नव्हतं. ते 3 फ्लॅट खूप वर्षांपासून बंद आहेत असे वाटायचे आणि ही गोष्ट मला जरा खटकली होती. पण या गोष्टीचा माझ्या आईबाबांना काहीच फरक नव्हता. त्यांना तळेगावचं वातावरण आणि शांतता खूप आवडत होती. 1 BHK फ्लॅट असल्याने आईबाबा बेडरूममध्ये आणि मी बाहेर हॉलमध्ये झोपायचो. आम्ही जवळपास सगळे शनिवार रविवार तेथे जायचो, पण जेव्हा मी तेथे असायचो मला रात्री कधीच नीट झोप लागली नाही. मी पूर्ण रात्र जागी असायचे आणि कधी झोप लागलीच तर विचित्र स्वप्न पडून ती डचकून उठायचो. मला इतके विचित्र आणि भयानक स्वप्न कधीच पडले नव्हते. त्या स्वप्नात मला दिसायचे की कोणीतरी अदृश्य शक्ती माझ्यावर हवी होऊन मला मारायचा प्रयत्न करते. कधीकधी ती मला केसाला पकडून आपटते, तर कधी माझा गळा कापते. अतिशय विचित्र आणि भयानक स्वप्न. पण ही गोष्ट मी कधीच माझ्या आईबाबांना सांगितली नाही, कारण मला माहीत होतं की ते स्वप्न आहेत आणि विसरून जा असे म्हणतील आणि दुर्लक्ष करतील. पण नंतर मला झोप लागत नाही म्हणून आई सोबत तळेगावला जाणं बंद केले. मे महिन्यात माझी परीक्षा संपली आणि सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या की आपण कुठेतरी छोटीशी ट्रिप काढू. त्यावर मी म्हणाले की आपण माझ्या दुसऱ्या घरी म्हणजे तळेगावला जाऊ. सगळे तयारही झाले आणि दुसऱ्या दिवशी आठवड्यात तेथे जायचा प्लॅन केला. आम्ही सगळ्या मुली असल्यामुळे बाबा आमच्या घरी येणार होते, म्हणजे आम्ही सगळ्या जणी आणि एन्जॉय करू शकू. आम्ही एकूण 5 जणी होतो. सकाळी लवकर पोचलो आणि मग फ्रेश होऊन दिवसभर बाहेर फिरत राहिलो. अंधार पडण्याआधी आम्ही घरी परतलो. TV लावून गप्पा सुरू झाल्या. वेळ अगदी मजेत जात होता आणि खूप खुश होते सर्व. काही वेळानंतर आम्ही जेवण आटपून झोपायच्या तयारीला गेलो. 2-3 जणी बेडरूममध्ये झोपायला गेल्या आणि माझ्यासोबत 2 जणी बाहेर TV पाहत बसल्या होत्या. आमच्या छान गप्पा चालू होत्या. बोलता बोलता आमच्यातली एक मैत्रीण झोपून गेली. मी आणि माझी खास मैत्रीण सोनिया आम्ही दोघीच जागे होतो. तसं तर आम्हाला झोप येत नव्हती, पण तरीही आम्ही लाईट बंद करून पडून राहिलो. मला झोप लागते न लागते तोच पुन्हा पूर्वीसारखे भयानक स्वप्न पडले आणि मी डचकून जागी झाले. आणि विचित्र गोष्ट म्हणजे अगदी तसेच काहीसे सोनियासोबतही झाले. आम्ही एकमेकींकडे पाहू लागलो आणि विचारले, स्वप्न पडलं का? आणि आम्ही दोघींनी होकारार्थी मान डोलवल्या. थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही, कारण स्वप्न पाहिलेल्या गोष्टी मनातून जात नव्हत्या. नंतर मी सोनियाला म्हणाले, अगं अशी स्वप्न मला इकडे आल्यावर नेहमी पडतात आणि मला कधीच झोप लागत नाही. त्यावर ती म्हणाली की अगं मलाही पडले, पण जाऊ दे, आपण जास्त विचार नको करूया, आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. तिचं ऐकून मी पुन्हा झोपणार तितक्यात दारावर जोरात थाप पडली. आम्ही दोघी उठून बसलो आणि आणि घाबरलेल्या अवस्थेत एकमेकींकडे पाहायला लागलो. मी पटकन माझ्या हातातील फोन हातात घेतला आणि पाहिला तर रात्रीचे 2 वाजून गेले होते. मी हळूच पुटपुटले की आता यावेळेस कोण असेल? या मजल्यावर तर आजूबाजूला कोणी राहत नाही. मग दरवाजा कोणी वाजवला? आम्ही खूप घाबरलो म्हणून जागच्या हल्लोसुद्धा नाही.
बाकी 3 मैत्रिणी इतक्या गाढ झोपल्या होत्या जसं काहीच ऐकू गेले नाही. बराच वेळ उलटून गेला आणि सगळे शांत झाले. जे कोणी होते ते परत गेले असं आम्हाला वाटले. आम्ही पुन्हा अंथरुणात पडलो आणि पुन्हा अतिशय जोरात 2दा ढकललेला आवाज आला, जसं की कोणीतरी बाहेरून दरवाजा जोरात आत ढकलून उघडण्याचा प्रयत्न करते. आता मात्र आम्ही दोघी प्रचंड घाबरलो. ती माझ्या बाजूला झोपलेल्या मैत्रिणीला उठवले आणि विचारले की तुला काही ऐकू येतंय का? पण ती इतक्या गाढ झोपेत होती की काहीच न बोलता तशीच झोपून गेली. मी आणि सोनिया हातात हात घेऊन एकमेकींना घट्ट पकडून बसलो. काहीच कळायला मार्ग नव्हता. इतक्यात हॉलची खिडकी अचानक उघडली आणि सोनिया जोरात किंचाळली. सगळ्या मैत्रिणी जाग्या झाल्या. बेडरूममधून 2 मैत्रिणी धावत बाहेर आल्या. बाहेर अजिबात वारा नव्हता, तरीही खिडक्या जोरजोरात वाजत होत्या. घरात आणि बाहेर काळोख असल्याने आम्हाला काहीच दृष्टीत पडत नव्हते. एक मैत्रिणीने पटकन लाईट लावली. मी आणि सोनियाने घडत असलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्या दोघी म्हणाल्या की आपण सगळे आहोत ना एकत्र, असं काही नसतं, उगाच घाबरू नका. पण मला आणि सोनियाला घडत असलेला प्रकार खरा आहे हे माहीत होतं. आम्ही भीतीने जागचे हल्लोसुद्धा नाही. हे सगळं घडत असताना पहाटेचे 4 वाजत आले होते. सगळे पुन्हा झोपून गेले, पण मला आणि सोनियाला काही झोप लागत नव्हती. शेवटी आम्ही दोघी उठलो आणि हॉलच्या खिडकीतून बाहेर पाहायला गेलो. समोरच बंद घराची खिडकी दिसली. खिडकीचा एक भाग उघडा होता. त्यातून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या घरात मिट्टा अंधार पसरला होता. तितक्यात खिडकीतून एक हात बाहेर आला आणि खिडकीचा दुसरा दरवाजाही उघडला. आमची वाचाच बंद झाली. ते घर तर गेले कित्येक वर्ष बंद होते, पण मग आता कोण आहे? आमच्या सर्वांगावर शहारे आले आणि भीतीने अंग थरथरत होते. आम्ही त्या घरातल्या काळोखात निरखून पाहत होतो. पुढच्या क्षणी 2 डोळे चमकले. सामान्य माणसापेक्षा ते नक्कीच वेगळे होते आणि मोठे होते. आज जे काही होते ते आमच्यावर नजर रोखून होते. कदाचित त्याला आमची चाहूल लागली होती. इतक्यात बिल्डिंग खालचे कुत्रे जोरजोरात भुंकायला लागले. आमचे लक्ष विचलित झाले आणि आम्ही भानावर आलो आणि खिडकी बंद करून आत गेलो. मी पाहिले तर पहाटेचे 5 वाजून गेले होते. सोनिया म्हणाली की इकडे थांबण्यात काही अर्थ नाही, आपण पहाटेची पहिली ट्रेन पकडून मुंबईला निघून जाऊ. आम्ही सगळ्यांना उठवले आणि घडलेला प्रकार सांगितला. आपण आत्ताच निघतो असे म्हटल्यावर कोणी काही जास्त बोलले नाही. आम्ही पटापट आवरून 7 वाजता घरातून बाहेर पडलो. घराला कुलूप लावताना माझे लक्ष दरवाजावर गेले. त्यावर मातीने बरबटलेल्या हातांचे पंजाचे निशाण होते. घराला सेफ्टी डोअर असतानाही चक्क आतल्या दरवाजावर कोणी थाप मारली होती. काही क्षणासाठी मी विचारात गढून गेले, पण मैत्रिणीने हाक मारल्यावर मी भानावर आले आणि कसेबसे कुलूप लावून आम्ही वळलो. आई बाबा मला असे अचानक घरी बघून जरा घाबरलेच. मी घडलेला प्रकार सगळा सांगितला आणि बाबांना ते घर सोडायला सांगितले. त्या दिवसानंतर बाबांनी उरलेले भाडे देऊन ते घर सोडलं आणि पुन्हा आम्ही तळेगावला कधीच गेलो नाही. अजूनही सोनिया भेटली की आमचा याबद्दल विषय निघतो, पण आम्ही दोघेही त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. याआधी आमच्या अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, पण या घटनेनंतर त्या अस्तित्वात आहेत यावर विश्वास बसू लागला. धन्यवाद. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.